नमस्कार मित्रांनो, तुमचंसुद्धा जर कच्चं घर असेल आणि तुम्हालासुद्धा जर घरकुल योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही आता जे आहे ते लाभ घेऊ शकता. जी काही योजना आहे घरकुल योजनेसाठीच्या ते सुरू झालेल्या आहेत. तर यासाठी मित्रांनो कोणकोणते कागदपत्रे लागतात? फक्त 5 कागदपत्रे असेल तुमच्याकडे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो ते कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला लागतात, याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या इतर मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करा. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजनाची काही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही जी काही योजनेसंदर्भातील महत्त्वाची जी काही माहिती आहे ती या ठिकाणी पाहू शकता. तसेच खाली आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते इथे 3 डॉट दिसतील. या 3 डॉटवरती राईट साईडला क्लिक करायचं आहे. या 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर डॅशबोर्ड, होम, स्कीम, अप्लाय फॉर PMAY यू 2.0 यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर यामध्ये काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. फॉर्म भरण्याच्या अगोदरच्या ते इन्स्ट्रक्शन वाचू शकता. त्यांना क्लिक हिअर टू प्रोसीडवरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथे डॉक्युमेंट रिक्वायर्ड देण्यात आलेले आहे. पाहू शकता बिफोर सबमिटिंग युअर डिमांड अंडर द PMAY 2.0 स्कीम प्लीज इन्शुअर दॅट म्हणजे तुम्ही कन्फर्म करा म्हणते की तुमच्याकडे 5 डॉक्युमेंट आहे का. यामध्ये कोणकोणते आहेत? ॲप्लिकंट आधार, ज्यांच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यांच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्यांचं जे काही आधार कार्डवर नाव आहे तसंच तुम्हाला नाव आणि जन्मतारीख टाकायची आहे. दुसऱ्या नंबरला आहे आधार डिटेल ऑफ फॅमिली मेंबर, जे काही त्याच्या कुटुंबातील व्यक्ती आहे सर्वांचे आधार कार्ड आणि त्यांच्या डेट ऑफ बर्थ त्यांना लागणार आहे. तिसरं आहे ॲक्टिव्ह बँक अकाउंट, जे काही तुमचं एक चालू बँक खातं नॅशनलाइज बँकेचं एखादं चांगलं बँक अकाउंट द्या जे ॲक्टिव्ह असेल आणि महत्त्वाचं म्हणजे ते आधार बँक लिंक असलं पाहिजे. त्याचा IFSC कोड तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर इन्कम प्रूफ तुम्हाला 100 KB पर्यंत लागणार आहे PDF फाईल. उत्पन्न दाखला कसा काढायचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण. आणि शेवटचा आणि 5 नंबरचं म्हणजे लँड डॉक्युमेंट, म्हणजेच तुम्ही जमीन तुमच्या मालकीची आहे हे सिद्ध करणारं डॉक्युमेंट, जसं की असेसमेंट असेल, खरेदी असेल किंवा टॅक्स पावती असेल. अशा पद्धतीचं तुम्ही 1 MB पर्यंत लँड डॉक्युमेंट जे आहे ते तुम्ही देऊ शकता. ते तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही फक्त 5 डॉक्युमेंटची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते डॉक्युमेंट इथे लागणार नाही, इथे सांगितलेलं आहे. तसेच इथे हिंदीमध्ये किंवा इथे पाहू शकता हिंदीमध्ये सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. आवेदक का आधार विवरण म्हणजेच जे काही अर्ज करणारे व्यक्ती आहेत त्याचं कुटुंब प्रमुखाचं आधार कार्ड, त्याच्या नावाने ज्यांच्या नावाने घर असेल ते, त्यानंतर परिवारातील कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, त्यानंतर एक ॲक्टिव्ह बँक अकाउंट जे आधारला लिंक असेल पाहिजे. तर आधारला लिंक आहे की नाही अकाउंट कसं चेक करायचं त्याचेसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहे आपण. आणि त्यानंतर जे काही लँड डॉक्युमेंट असेल, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला. तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे जे काही घरकुल योजना असेल किंवा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असेल, केंद्र पुरस्कृत किंवा शहरी असेल, तर या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हे 5 कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर याच्यापैकी कोणतंही एखादं डॉक्युमेंट कमी असेल तर तुम्ही लवकरात लवकर गोळा करा आणि या योजनेसाठी जे आहे तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि या योजनेचा जे काही लाभ आहे या योजनेच्या माध्यमातून दिला जातो त्याचा लाभ घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जे कोणी गरजू आणि पात्र असतील त्यांच्यापर्यंत ही जास्तीत जास्त माहिती शेअर करा. माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.